गाईज, वेलकम बॅक टू साक्षी व्लॉग्स. सो गाईज, आमची फर्स्ट ट्रिप होती लग्नानंतरची. सो आम्ही चाललेलो बालाजीला. स्टेशनवर पोचलो. आमची 3 वाजताची ट्रेन होती. ट्रेन आल्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये व्हिडिओज घेतल्या. त्यानंतर भूक लागलेली म्हणून आम्ही मस्तपैकी भेळ घेतली खायला. त्याच्यानंतर पिझ्झा मागवला झोमॅटोवरून. देन त्याच्यानंतर आम्ही सगळेजण झोपेतून उठले. सगळेजण झोपेतून उठलो आणि म्हटलं अशाच व्हिडिओज काढूयात. देन आम्ही मस्तपैकी व्हिडिओ वगैरे काढला स्टेटस स्टोरीला टाकण्यासाठी. त्याच्यानंतरून आम्ही पोचलो फायनली बालाजी स्टेशनला. देन त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये बसल्यानंतरून आम्ही निघलो वरती मंदिराच्या इकडे जाण्यासाठी. देन त्याच्यानंतरून आम्ही बसमध्ये होतो. त्याच्यानंतर फायनली आम्ही आता वरती पोचलेलो आहोत आणि खूप प्रचंड अशी गर्दी होती. प्रचंड गर्दी होती. तिथली सगळ्यांची लँग्वेज वगैरे सगळं निसर्ग खूप वेगळं होतं. खूप म्हणजे खूप भारी होतं. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्ता पण खूप भारी होता. मंदिरामध्ये दर्शन घेतलं. जेवायला आलो. जेवण वगैरे झाल्यानंतरून आम्ही निघलो रूमवरती जायला. रूमवरती गेलो. आराम केला. सकाळी उठलो पुन्हा आणि खरेदीला आलो. मस्तपैकी खरेदी केली. खरेदी करताना आंबा दिसला. आंबा खूप सुंदर होता. सुंदर म्हणण्यापेक्षा खूप गोड होता. देन आम्ही आंबा खाल्ला आणि तिथून निघलो दुसरे मंदिरं फिरण्यासाठी. देन आम्ही एक तिथे गाडी केलेली. गाडी घेतल्यानंतरून आम्ही तिथनं निघलो सगळे मंदिरं फिरण्यासाठी. आणि तिथले हे अण्णा खूप बडबड करत होते. त्यांची भाषा आम्हाला समजत नव्हती पण खूप आवडत होती. खूप मस्त बोलत होते. आणि तिथला निसर्ग असं होतं. तिथंही वळणं होते. खूप भारी भारी वळणं होते आणि खूप मस्त मजा आली. खूप म्हणजे खूप मजा आली. तुम्हीही जा आणि तुम्हीही मजा करा. आणि हा जो एरिया आहे इथनं पायी दर्शनाला वरती जातात. त्याच्यानंतर आम्ही तिकडे दर्शनासाठी चाललेलो. तर ह्यांनी अशाच व्हिडिओज घेतल्या. व्हिडिओ घेतल्या ज्या त्यांना अजिबात घ्यायला आवडत नाही, पण माझ्यासाठी त्यांनी व्हिडिओ घेतला. थँक्यू सो मच. आणि इथे ही गरुडाची मूर्ती तुम्ही नक्कीच बघा, खूप भारी. त्याच्यानंतर इस्कॉन टेम्पलला आलो. तिथे आम्ही दर्शन केलं. खूप भारी दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इकडे मंदिरामध्ये आलो. हे मंदिरही खूप सुंदर आणि खूप भारी होतं. मला खूप म्हणजे खूप आवडलं. देन त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आलो. हे मंदिरही खूप भारी होतं. देन भेटूया नेक्स्ट